विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सट्टा बाजारही अचंबित, हजारो कोटींचे नुकसान. सट्टेबाजांसाठीही अनपेक्षित ठरलेल्या या निकालामुळे त्यांना हजारो कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयानं सट्टा बाजारात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सट्टेबाजांसाठीही अनपेक्षित ठरलेल्या या निकालामुळे त्यांना हजारो कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या हंगामात मोठा नफा मिळवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून बेकायदा बेटिंग ॲप्सवर सट्टेबाजी घेणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, पण त्यांचे अंदाज पूर्णपणे चुकले आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार मतदानाच्या 10 दिवसांपूर्वी भाजप 70 जागा मिळवेल असा अंदाज होता. निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजप 80 जागा मिळवून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज होता. तसेच निवडणुकीनंतर युतीचे सरकार पुन्हा येण्याची शक्यता असल्यामुळे मतदान संपल्यानंतर त्यांनी 85 जागांचा अंदाज लावला होता. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने 100हून अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे सट्टेबाजी घेणाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याशिवाय सट्टा बाजाराने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होईल असा अंदाज बांधला होता. युतीला की आघाडीला बहुमत मिळते यावर सर्वाधिक सट्टा लागला होता. बुकींनी महायुतीसाठी 133 ते 154 जागांचा अंदाज वर्तवला होता, तर महाविकास आघाडी 110 ते 127 जागांपर्यंत पोहोचेल असे गृहीत धरले होते. अपक्ष उमेदवारांना 4 ते 8 जागा मिळतील असे भाकीत करण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडीला केवळ 49 जागा मिळाल्यानं सट्टेबाजांचे सर्व अंदाज फसले आहेत. त्यामुळे सट्टेबाजी घेणाऱ्यांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी सट्टेबाजी सुरू करण्यात आली. त्यावेळी भाजपच्या 56 जागा, काँग्रेसच्या 42 जागा, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 32 जागा, दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या 50च्या वर जागा, शिवसेनेच्या शिंदे गट 25 जागा निश्चित मानल्या जात होत्या. उर्वरित 58 जागांवर निकाल बदलण्याची शक्यता सट्टेबाजांनी व्यक्त केली होती. त्यातील 25 जागा महायुती अथवा महाआघाडी यापैकी कोणाच्या पारड्यात पडतील ते सरकार स्थापन करेल असा अंदाज होता. पण भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे गटाला 57 जागा, अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. महाआघाडीला 50च्या वरही जागा मिळवता आल्या नाहीत. स्थानिक परिस्थितीसह धार्मिक मुद्दे, जातीय मुद्दे, महागाई, लाडकी बहीण योजना, महायुती व महाविकास आघाडीचे वचननामे अशा विविध मुद्दे लक्षात घेऊन सट्टेबाजांनी अंदाज व्यक्त करून त्यावर सट्टेबाजी घेतली होती. पण विधानसभेच्या निकालामुळे सट्टेबाजांचेही अंदाज चुकले. त्याचा परिणाम त्यांना हजारो कोटींचे नुकसान झाले असे सूत्रांनी सांगितले.